Hello student, myself Sapna Subhash Yadav. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की वेक्टर स्पेस, सब स्पेसेस, लिनियर कॉम्बिनेशन्स, लिनियर इंडिपेंडेन्स आणि लिनियर डिपेंडेन्स, डायरेक्ट सम हे काय असतात. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण बघूया की कोलिनियर वेक्टर्स काय असते. Two vectors are said to be collinear if and only if one vector is expressed as scalar multiple of other. त्यांनी काय म्हटलंय की दोन वेक्टर्सला आपण कोलिनियर तेव्हाच म्हणू जेव्हा त्यातला एक वेक्टर हा एक्सप्रेस करत असेल दुसऱ्या वेक्टरला ॲज स्केलर मल्टिपल. दॅट इज V1 V2 हे दोन वेक्टर्स आहे. इज सेट टू, या दोन वेक्टरला आपण कोलिनियर केव्हा म्हणू जेव्हा V1 इक्वल्स टू असेल अल्फा V2 किंवा V2 हा इक्वल असेल अल्फा V1 ला. नाव कोप्लेनर वेक्टर. थ्री वेक्टर्स आर सेट टू बी कोप्लेनर इफ अँड ओनली इफ वन वेक्टर इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ अदर टू. लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये काय असतात, स्केलर आणि वेक्टरची ॲडिशन्स असते. त्यांनी हेच म्हटलंय की एक वेक्टर जो आहे तो वन वेक्टर इज एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ अदर. वन वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ अदर टू करत असेल, एक्सप्रेस करत असेल तरच आपण त्या वेक्टर्सला काय म्हणू की ते कोप्लेनर आहे म्हणून. या दोन्ही डेफिनेशन वरून आपण एक थेरम प्रूव्ह करणार आहोत. थेरम प्रूव्ह दॅट द सेट ऑफ V1 V2 इज LD. त्यांनी काय म्हटलंय की V1 V2 LD आहे म्हणजे लिनियर डिपेंडन्स आहे. लिनियर डिपेंडन्स असले की आपण काय करतो, लिनियर डिपेंडन्स मीन्स की त्याचे जे स्केलर्स आहे ते सगळे झिरो नसायला. लिनियर इंडिपेंडन्समध्ये त्याचे सगळे स्केलर जे आहे ते झिरो असतात आणि लिनियर डिपेंडन्समध्ये म्हणजे त्यातले काही स्केलर झिरो असेल पण सगळे स्केलर झिरो नसतात. तर त्यांनी ते म्हटलं की हा सेट आहे, या सेटमध्ये हा सेट LD प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे या सेटमधले जेही असेल ते त्याचे जे स्केलर असेल ते नॉट ऑल झिरो असेल. इफ अँड ओनली V1 अँड V2 आर कोलिनियर. त्यांनी काय म्हटलं की हा सेट लिनियर डिपेंडन्स असेल केव्हा जेव्हा V1 आणि V2 कसे असेल, कोलिनियर असेल. यात आपल्या दोन केस आल्या, इफ अँड ओनली इफमुळे. केस फर्स्टमध्ये आपण गिवन कन्सिडर काय केलं की हा जो सेट आहे तो काय LD आहे. हा सेट LD कन्सिडर केल्यामुळे आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल की V1 आणि V2 काय कोलिनियर आहे. आपण एक फायनाईट लिनियर कॉम्बिनेशन्स कन्सिडर केला V1 आणि V2चा. लिनियर कॉम्बिनेशन मीन्स के अल्फा आणि स्केलर आणि वेक्टर सोबत. तर आपण V1 आणि V2 एक लिनियर कॉम्बिनेशन्स, फायनाईट लिनियर कॉम्बिनेशन्स कन्सिडर केला. त्यामुळे आपण लिहिलं दॅट इज अल्फा इंटू V1 प्लस बीटा इंटू V2 इक्वल्स टू 0. याला आपण लिहिलं इक्वेशन नंबर 1. आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा काय हे दोन्ही स्केलर आहे. सिन्स द सेट V1 V2 इज LD, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे तर आपण कन्सिडर केलं आहे की हे दोन्ही सेट काय आहे, हे LD आहे. देन ॲटलिस्ट वन ऑफ द स्केलर दॅट इज अल्फा डज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे दोन्ही LD आहे म्हणजे या दोन्हीपैकी कोणता तरी एक जो स्केलर असेल तो काय असेल, नॉन झिरो असेल. आपल्याला माहिती आहे की लिनियर डिपेंडन्समध्ये सगळे स्केलर झिरो नसतात. त्यामुळे V1 V2 हा LD असेल. त्यामुळे V1 किंवा V2 या दोन्ही वेक्टर्समधला एकाचा मल्टिपल म्हणजे स्केलर हा नॉन झिरो असेल. तर आपण कन्सिडर केलं की अल्फा जो आहे तो नॉन झिरो आहे. फ्रॉम इक्वेशन्स 1 आपली इक्वेशन 1 काय होती, अल्फा V1 प्लस बीटा V2 इक्वल्स टू 0. ही होती आपली इक्वेशन फर्स्ट.
फ्रॉम इक्वेशन फर्स्टमुळे आपण दिलं की अल्फा V1 इक्वल्स टू मायनस बीटा 2. बीटाला इथेच ठेवलं, अल्फाला तिथेच, मायनस बीटा अपॉन अल्फा इंटू V2. V1 इज एक्सप्रेस ॲज स्केलर मल्टिपल ऑफ V2. V1नी काय केलंय, हे काय झालं, एक स्केलर झालं, हा एक स्केलर झाला, यालाच त्यांनी एक स्केलर मल्टिपल ऑफ V2, म्हणजे V1 आणि V2 काय आहे, दोन्ही कोलिनियर आहे. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की तो एकाचा स्केलर मल्टिपल आहे. आणि कोलिनियर पॉईंट प्रूव्ह करायचं असलं म्हणजे काय असते की एक जो एलिमेंट आहे तो दुसऱ्या एलिमेंटचा काय असायला पाहिजे, स्केलर मल्टिपल असायला पाहिजे. हे दोन्ही स्केलर, हे V1 काय, हा V2चा, V1 इज एक्सप्रेस ॲज स्केलर मल्टिपल ऑफ V2. त्यामुळे प्रूव्ह झालाय की V1 हा V1 आणि V2 काय आहे, कोलिनियर आहे. केस 2 मध्ये आपण काय प्रूव्ह करणार आहोत, सगळ्यात आधी आपण गिवन लिहून दिलंय की V1 आणि V2 काय आहे, कोलिनियर आहे. आणि प्रूव्ह काय करायचं की V1 V2 LD आहे, म्हणजे V1 किंवा V2 मधला कोणताही एक स्केलर जो असेल तो नॉन झिरो असेल. हियर V1 अँड V2 आर कोलिनियर. V1 इज एक्सप्रेस्ड ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ V2. तो स्केलर मल्टिपल ऑफ V2 आहे का, कारण तो कोलिनियर आहे. आणि कोलिनियरची डेफिनेशनच काय सांगते, बाय द डेफिनेशन ऑफ कोलिनियर ठीक आहे. तर V1 इज इक्वल्स टू V1 इज इक्वल्स टू लॅम्बडा V2, where lambda is a scalar. 1 into V1 minus lambda V2 equals to 0. 1 into V1 plus minus lambda into V2 equals to 0. So there exist scalars minus lambda and one in which at least one does not equals to 0. Therefore the set V1 V2 is LD. Hence prove. आता आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत. स्पॅनसचे असो किंवा कोलिनियरचे असो, लार्जेस्ट सेटचे असो किंवा ऑर्डर सेटचे असो. एक्झाम्पल फर्स्ट, शो दॅट द ऑर्डर सेट S इक्वल्स टू 1 1 2 1 minus 1 1 3 3 1 3 0 is LD, and locate one of the vector that belongs to the span of previous one. Find the largest Li subset whose span is equal to the spanners. म्हणजे की ह्या आपण काय केलं की एसला, म्हणजे त्यांनी एक एस दिला आहे आणि त्यामधला लार्जेस्ट Li सबसेट काढायचा आहे. कोणाचा, स्पॅनसचा. हु स्पॅन इज इक्वल टू द स्पॅनस, की लार्जेस्ट Li सबसेट काढायचा आहे ज्याचा स्पॅन कसा असेल, तो इक्वल असेल स्पॅनसचा. आपण जो गिवन दिलेला एस आहे, जो ऑर्डर सेट आहे, तो लिहून घेतला आणि त्याला 4 इसने डिवाइड केला. मीन्स की फर्स्ट काय आहे S1, सेकंड आहे S2, थर्ड आहे S3 आणि फोर्थ आहे S4. S1 मध्ये काय आहे, तो फक्त एकच वेक्टर आहे आणि तोही नॉन झिरो आहे, तर तो काय डायरेक्टली तो होईल की तो Li आहे. सिन्स S1 contains any one vector which is non-zero, it is Li. S2 contains only two vectors and any one of them is not a scalar multiple of other, hence S2 is Li. त्यामुळे S2 पण Li झाला, कारण तो त्यातला कोणताही काय एनी वन ऑफ देम इज नॉट अ स्केलर मल्टिपल, कोणीही दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल नाही आहे. लेट S3 काय आहे 1 1 2 1 minus 1 1 3 0 1 3 3 काय आहे, हे स्केलर मल्टिपल ऑफ अदर्स आहे. त्यामुळे आपण लिहून घेतलं अल्फा प्लस बी 1 3 3 इज इक्वल्स टू अल्फा इंटू 1 1 2 प्लस बीटा इंटू 1 minus 1. याला आपण नाव दिलं इक्वेशन फर्स्ट. अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 1, अल्फा मायनस बीटा इक्वल्स टू 3 आणि 2 अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 3. हे आपले झाले 3 इक्वेशन्स 2 3 आणि 4.
आपण याला सॉल्व करू आता. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 केल्यामुळे आपल्याला काय मिळालं आहे की 2 अल्फा इज इक्वल्स टू 4, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2. अल्फा इक्वल्स टू 2 आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलं. पुटिंग अल्फा इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2. त्यामुळे 2 प्लस बीटा इक्वल्स टू 1, बीटा इक्वल्स टू -1. नाव वी व्हेरीफाय इक्वेशन्स 4 बाय पुटिंग अल्फा इक्वल्स टू 2 आणि बीटा इक्वल्स टू -1 की बा हे स्केलर मल्टिपल आहे की नाही आहे. त्यामुळे आपण व्हेरीफाय करून बघू. आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय केली, इक्वेशन 4 मध्ये पुट केली. 2 × 2 प्लस बीटा × -1 इक्वल्स टू 3. आपल्याला काय म्हटलंय, काय भेटलंय 3 इक्वल्स टू 3. म्हणजे आपले जे स्केलर्स आहे ते एक्झिस्ट होतात. द स्केलर्स अल्फा अँड बीटा आर एक्झिस्ट. म्हणजे 1 3 3 हा बिलॉंग्स टू असेल 1 1 2 आणि 1 1 -1 चा. द सेट S3 इज LD. हा सेट काय आहे, हा LD आहे. हेन्स डिलीट द वेक्टर L1 3 3. हा सेट जो आहे तो LD आहे, म्हणून हा काय करते, हा याला बिलॉंग करते, म्हणून आपण हा जो सेट आहे तो डिलीट केला. आता नेक्स्ट सेट कन्सिडर S4 इज इक्वल्स टू S4 कन्सिडर केला आपण. S4 मध्ये काय 4ही व्हॅल्यू आहे, पण आपल्याला माहिती आहे की आपण डिलीट काय केला आहे, 1 3 3 डिलीट केला आहे. बाय डिलीटिंग 1 3 3 आपल्याला एक नवीन सेट मिळाला आहे S ॲपॉस्ट्रॉफी 1 1 2 1 -1 -1 3 0. कन्सिडर -1 3 0 इक्वल्स टू A × 1 1 2 प्लस B × 1 -1 1 -1 1. हे झालं इक्वेशन 5. आता A प्लस B इक्वल्स टू -1, A मायनस B इक्वल्स टू 3, 2A प्लस B इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर 8. आपण काय केलं, इक्वेशन 6 प्लस इक्वेशन 7 केलं. त्यामुळे आपल्याला आपल्या A ची व्हॅल्यू मिळाली 2A इक्वल्स टू 2 आणि A इक्वल्स टू 1. आता राहिली आहे B ची व्हॅल्यू. इक्वेशन 6 मध्ये आपण काय करू, ही जी A ची व्हॅल्यू आहे A इक्वल्स टू 1 ही आपण पुट करू इक्वेशन नंबर 6 मध्ये. त्यामुळे आपल्याला B इक्वल्स टू -2 भेटलं, B इक्वल्स टू -2. आता आपण व्हेरीफाय करून बघू की आपल्या जे व्हॅल्यू आलेले आहे ते करेक्ट आहे की नाही. नाव व्हेरीफाय इक्वेशन 8. 2 × आपल्याला काय म्हटलं 0 इक्वल्स टू 0, म्हणजे आपले स्केलर काय होते, आपले स्केलर एक्झिस्ट होत आहे. द स्केलर्स A and B आर एक्झिस्ट. हेन्स -1 3 0 बिलॉंग्स टू 1 1 2 and 1 -1. आता हे स्केलर्स एक्झिस्ट होत आहे, म्हणजे आपल्याला हा सेट पण काय करावा लागेल, हा सेट डिलीट करावा लागेल. द सेट S' इज काय LD आहे, तो लिनियर डिपेंडन्स आहे. त्याचे ऑल स्केलर्स हे 0 नाही आहे, म्हणून हा पण सेट काय केला आपण डिलीट केला. तर आपला नवीन सेट काय जो लार्जेस्ट Li आहे तो आहे A. हा आहे काय विच इज द लार्जेस्ट Li सबसेट ऑफ S. स्पॅन A इक्वल्स टू स्पॅन S. आता आपण बघणार आहोत डेफिनेशन ऑफ जनरेटर, की जनरेटरची डेफिनेशन असते काय. अ सेट B of a vector space V of F is called a generator V if and only span B is equals to D. If and only if B is a generator of V if every vector of V is expressed as linear combinations vectors of B. B ला आपण जनरेटर केव्हा म्हणू, एका सेट ऑफ B ऑफ वेक्टर्सला आपण जनरेटर केव्हा म्हणू, जेव्हा स्पॅन ऑफ B इक्वल्स टू V येईल. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ बेसिस. अ सबसेट B of a vector space V is called a basis of V if and only if B कसा असला पाहिजे, Li असला पाहिजे, म्हणजे त्याचे जे स्केलर आहे ते 0 असायला पाहिजे. आणि B काय B इज अ जनरेटर V दॅट इज स्पॅन B इक्वल्स टू V.
या दोन्ही डेफिनेशनवरून आपण एक एक्झाम्पल पाहू. प्रूव्ह दॅट द सेट बी इक्वल्स टू 1 1 1 1 minus 1 0 1 1 इज अ बेसिक ऑफ V3. त्यांनी एक सेट दिलेला आहे आणि तो V3 म्हणजे त्यात तीन सेट आहे वन, म्हणून त्यांनी म्हटलं की V3 हा एक बेसिस आहे V3चा, हे प्रूव्ह करायचं आहे. आपण काय केलं, बीला कन्सिडर केलं लेट बी इज इक्वल्स टू सेट. टू प्रूव्ह बी इज द बेसिस ऑफ V3, that is to prove B is a Li, B is generator of V, that is span B is equals to V3. आता हा प्रूव्ह करायचा आहे की हा Li आहे की नाही. Li मतलब Li म्हणजे काय होईल, त्याचे जे त्याचा जो वेक्टर्स आहे तो नॉन झिरो यायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण प्रूव्ह करू की Li आहे की नाही. म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर तो Li होणार नाही, पण त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसली तर तो सेट काय होईल, तो Li होईल. फर्स्ट वी शो दॅट बी इज Li. आपण काय केलं, फर्स्टली आपण शो केलं की बी हा Li आहे. कन्सिडर डिटर्मिनंट, त्याच्या व्हॅल्यू कन्सिडर केला आणि त्याला 1 minus 1 minus 1 minus 1 इंटू ब्रॅकेट 1 minus 0 प्लस 1 इंटू 1 प्लस 0. आपला आन्सर काय आहे डिटर्मिनंटचा -2, जो की नॉट इक्वल्स टू 0 आहे. आणि डिटर्मिनंटचा व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 असेल तर तो सेट काय असतो, तो Li असतो. म्हणजे आपली बी इज अ Li. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की बी इज अ जनरेटर आहे बीचा. बी इज अ जनरेटर ऑफ व्ही, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की स्पॅन बी काय आहे, स्पॅन बी इक्वल्स टू V3 आहे. आपण सपोज केला, जस्ट अज्युम लेट एक्स बिलॉंग्स टू V3. एक एक्स आहे जो बिलॉंग्स टू V3 आहे. एक्स इक्वल्स टू x1 x2 x3 बिलॉंग्स टू काय आहे, V3 आहे. कन्सिडर x1 x2 x3 equals to alpha into first set, beta into second, third into gamma into third. ह्या तिन्हीच्या यूजनी आपण 3 इक्वेशन्स फॉर्म केल्या, 2 3 and 4. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 4 केल्यामुळे आपल्याला मिळाली आपली अल्फा इक्वल्स टू x2 प्लस x3 अपॉन 2 मायनस गॅमा. याला आपण नाव दिलं इक्वेशन नंबर 5. पुटिंग इन ही जी गॅमा अल्फाची व्हॅल्यू आहे ती आपण पुट केली इक्वेशन नंबर 3 मध्ये. x2 प्लस x3 अपॉन 2 मायनस गॅमा मायनस बीटा प्लस गॅमा इक्वल्स टू x2. ह्या मायनस बीटाला सोडून आपण ही पूर्ण जी ब्रॅकेट आहे ती पूर्ण ब्रॅकेट तिकडे ट्रान्सफर केली. हा जो आहे तो कॅन्सल झाला. हे पूर्ण ब्रॅकेट तिकडे ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, 2 जो आहे तो x2 ला मल्टिप्लाय झाला, 2x2 मायनस x2 मायनस x3 अपॉन 2. यामुळे आपल्याला मिळाली मायनस बीटा इक्वल्स टू x2 मायनस x3 अपॉन 2. ह्या साईनला आपण इकडे ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला मिळालं बीटा इक्वल्स टू x3 मायनस x2 अपॉन 2. ही इक्वेशन नंबर 6. ही व्हॅल्यू पुट केली आपण पुटिंग इन इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये आपण बीटा आणि अल्फाच्या दोन व्हॅल्यू पुट केल्या, किंवा अल्फा जाऊ द्या, अल्फा आपल्याला काढायचाच आहे तर आपण फक्त बीटाची व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस x3 मायनस x2 अपॉन 2 इक्वल्स टू x1. अल्फा इक्वल्स टू x1 मायनस x3 मायनस x2 अपॉन 2. अल्फा इक्वल्स टू 2x1 मायनस x3 प्लस x2 अपॉन 2. ही मिळाली आपल्याला आपली अल्फाची व्हॅल्यू. आता पुटिंग अल्फा अँड बीटा इन इक्वेशन 3. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण अल्फा बीटाच्या दोन्ही व्हॅल्यू आपण पुट केल्या इक्वेशन 3 मुळे. त्यामुळे आपण गॅमा इज इक्वल्स टू x2 मायनस अल्फा प्लस बीटा, गॅमा इज इक्वल्स टू x2 मायनस अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यू. ह्या दोन्ही ब्रॅकेट सॉल्व केल्यामुळे आपल्याला मिळालं आहे 2x3 मायनस 2x1 अपॉन 2 गॅमा इक्वल्स टू x3 मायनस x1. ह्या तिन्ही व्हॅल्यू मीन्स की अल्फा
गॅमा आणि बीटा ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण पुट केल्या इक्वेशन फर्स्टमध्ये. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा इन इक्वेशन फर्स्ट. x1 x2 x3 equals to 2x1 minus x3 upon 2 bracket 112 plus x3 minus x2 upon 2 bracket 1 minus 1 plus x3 minus x1. x1 x2 हे काय करते एक्सप्रेस करत आहे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर ऑफ बी. x1 x2 इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स ऑफ बी. त्यामुळे स्पॅन बी काय झालं आहे इक्वल्स टू v3 झालं आहे. त्याची व्हॅल्यू v3 येईल. दस बाय कंडिशन फर्स्ट सेकंड बी इज अ बेसिस ऑफ v3. आपला जो बी आहे तो li पण आलेला आहे आणि तो एक्सप्रेस पण करत आहे ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर बीला, म्हणजे स्पॅन बी आहे इक्वल्स टू v3. तर आपण म्हणू शकतो बी इज अ बेसिस ऑफ v3. इथे आपला हा एक्झाम्पल प्रूव्ह झाला, जो प्रूव्ह करायचा होता की बी हा बेसिस आहे की नाही. तर हेन्स प्रूव्ह. थँक्यू.